नमस्कार मंडळी, विभूती दर्शनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। नवरात्र म्हटलं की प्रत्येक भक्त अगदी आतुरतेने वाट बघत असतो। या 9 दिवसांमध्ये देवीची आराधना करून प्रत्येक भक्त आपल्या इच्छा पूर्ण करतो आणि काही सिद्धी प्राप्त करतो। आणि आपल्यासारखे सामान्य लोक आई दुर्गा देवीच्या सप्तशतीचा पाठ करून आपल्या इच्छा पूर्ण करतात। आपल्या मुलाबाळांचं संरक्षण व्हावं, अखंड सौभाग्याचं संरक्षण व्हावं, कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ केला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ नवरात्रामध्ये कसा करावा, किती अध्याय वाचावे, दुर्गा सप्तशतीचा पाठ कोणी करावा कोणी करू नये आणि नियम काय आहेत, तर या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण जर दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला तुम्ही सुरुवात केली असेल आणि त्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने खंड पडत असेल तर काय करावं, अशासारखे बरेच प्रश्न काही भक्तांना असेल, काही स्त्रियांना असेल, काही उपासकांना असेल। तर अशा लोकांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याच्या आधी काही नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून जर त्यांना शक्य होत असेल तरच दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला सुरुवात करावी। आणि नैसर्गिक अडचणी जर कुणाला येत असेल तर त्यामध्ये अडचणी कशा दूर करून सप्तशतीचा पाठ पूर्ण करावा, तर ही माहिती जाणून घेणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। सर्वात आधी जाणून घेऊया दुर्गा सप्तशती म्हणजे काय। दुर्गा सप्तशतीमध्ये देवीच्या उपासनेसाठी काही मंत्र आहे, स्तोत्र आहे आणि काही साधना आहेत। या सर्वांना मिळून दुर्गा सप्तशतीचा पाठ तयार होतो। दुर्गा सप्तशतीची रचना असं म्हणतात की मार्कंडेय ऋषींनी केलेली आहे। यातील प्रत्येक श्लोक हा एक मंत्र आहे। त्यामुळेच हे मंत्र किंवा हे श्लोक वाचण्यासाठी याचे नियम जाणून घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे। दुर्गा सप्तशतीमध्ये 13 अध्याय आहे, 700 श्लोक आहेत आणि हे श्लोक 3 भागामध्ये विभागले आहे। पहिले अक्षर, मधले वर्ण आणि सर्वोत्तम वर्ण अशा या 3 भागामध्ये हे श्लोक विभागले आहे। आणि जो कोणी हे श्लोक किंवा या पाठाचा अध्याय करतो तर निश्चितच दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यानंतर त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। आता दुर्गा सप्तशतीचा पाठ कोणी करावा आणि कोणी करू नये, तर दुर्गा सप्तशतीचा पाठ असा आहे जो कोणीही करू शकतो आणि कधीही करू शकतो। पण नवरात्रामध्ये केला जाणारा दुर्गा सप्तशतीचा पाठ अत्यंत शुभ फळ देतो, कारण या नवरात्राच्या दरम्यान असं म्हणतात की देवीचं तत्व हे पृथ्वीवर राहते। तर त्यामुळे भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवी या काळामध्ये पृथ्वीवर येते आणि जो कोणी देवीची उपासना करतो, मंत्रजाप करतो, तर त्याच्या सर्व इच्छा देवी पूर्ण करते। त्यामुळे येणाऱ्या नवरात्रामध्ये प्रत्येक मुलीने, मुलाने, पुरुषांनी, स्त्रियांनी आणि वृद्ध व्यक्ती असेल अशा लोकांनी सुद्धा दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा। आता दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा, तर सर्वात आधी म्हणजे ज्यांच्या घरामध्ये घट बसले असेल, ज्यांनी अखंड ज्योत लावली असेल किंवा ज्यांनी अखंड ज्योत लावली नसेल आणि घट सुद्धा बसवले नसेल तर ते लोक सुद्धा दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतात। मात्र ज्यांच्या घरामध्ये अखंड ज्योत लावलेली आहे आणि घटस्थापना सुद्धा केलेली आहे तर त्यांनी अवश्य दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा। रोज एक अध्याय वाचावा आणि वेळ जर भेटला तर एक अध्याय जास्तीचा वाचावा, म्हणजे आपल्याला 9 दिवसामध्ये 13 अध्याय कंप्लीट करायचे आहे आणि काही मंत्रजाप करायचा आहे। तर त्यानुसार आपण आपली वेळ निश्चित करून घ्यावी आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला सुरुवात करावी। आणि ज्यांनी घट बसवले नसेल किंवा अखंड ज्योत सुद्धा लावली नसेल पण त्यांनी सुद्धा दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर चालेल। कसा करावा, तर आपल्या घरामध्ये जर एखादी देवीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो फोटो देवघरामध्ये स्थापित करून त्याची पूजा करून दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला सुरुवात करावी। दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा, तर सर्वात आधी आपण कोणताही एक मंत्र निवडावा, जो मंत्र आपल्याला योग्य वाटेल आणि तो मंत्र आपल्याला स्पष्टपणे बोलता येईल। त्यामुळे आपल्या इच्छेनुसार एक कोणताही चांगला मंत्र निवडावा। नवरात्रीमध्ये मंत्रजाप सुरू केल्यानंतर आपल्याला त्या मंत्राचा चांगला उपयोग होतो। दररोज किमान 3 वेळा मंत्राचा जाप करावा। या मंत्राचा जाप झाल्यानंतर उत्कीलन मंत्र हा एकदा आणि अर्गल आणि किलक या स्तोत्रांचं एकदा पठण करावं आणि त्यानंतरच दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करावी। हाच नियम रोज करावा। पहिला आपण जो मंत्र घेतलेला आहे त्या मंत्राचा जाप करावा 3 वेळेस, दिवसातून 3 वेळ तुम्ही कोणतेही वेळी केला तरी चालेल। त्यानंतर उत्कीलन मंत्र, त्यानंतर अर्गल आणि किलक स्तोत्र
आणि त्यानंतर दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या पाठाला, दुसऱ्या पाठाला, तिसऱ्या पाठाला अशा पद्धतीने सुरुवात करावी. तर हा दुर्गा सप्तशती पाठ वाचण्याचा नियम आहे. मात्र यामध्ये असं म्हटलं जाते की जर तुम्ही लाल रंगाचे वस्त्र परिधान करून हा दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचला तर त्याचे तुम्हाला चांगले फळ मिळते. आणि जर तुमची इच्छा असेल की रोज पठणाच्या वेळी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून पठण करावं आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी लाल रंगाचे आसन बसायला घेऊन त्यावर बसल्यानंतर दुर्गादेवी सप्तशतीचा पाठ करावा. ज्यांच्याकडे घट बसवला असेल, ज्यांनी अखंड ज्योत लावली असेल अशा लोकांनी रोज घटाचे पूजन करावे, कलशाचे पूजन करावे आणि दुर्गादेवीच्या फोटोचे पूजन करून प्रत्येक दिवसाची जी माळ आहे तर ती माळ घटाला वाहून त्यानंतर दुर्गा सप्तशतीच्या पाठाला सुरुवात करावी. ज्यांनी दुर्गा सप्तशतीच्या पाठाला सुरुवात केली आहे त्यांनी जर उपवास केला तर त्याचे त्यांना चांगले फळ मिळते. ज्यांनी उपवास केला नसेल, फक्त पठण केलं असेल अशा लोकांनी बाहेरचं अन्न घेऊ नये. तसेच ज्यांनी उपवास केला असेल यांनी सुद्धा बाहेरचं अन्न सुद्धा घेऊ नये आणि बाहेरचं पाणी सुद्धा पिऊ नये. त्यामुळे बाहेर जाताना आपली एक बॉटल घेऊन जावी जेणेकरून आपल्याला बाहेरचं खाण्यापिण्याची वेळ येणार नाही. आणि असे पण लोक असतील ज्यांना उपवास सहन होत नाही, मग ते उपवास करत नसेल पण दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असेल अशा लोकांनी सुद्धा बाहेरचं अन्न घेऊ नये आणि पाणी सुद्धा पिऊ नये. दुर्गा सप्तशतीचा पाठ ज्या घरामध्ये होतो त्या घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन केलं जाते, नियमांचं पालन केलं जाते. सूर्योदयाच्या आधी उठणे, पूजा अर्चा करणे, सर्व प्रकारचे नियम पाळणे या गोष्टी लोकांनी 9 दिवसापर्यंत आत्मसात कराव्या जेणेकरून तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचा चांगला फायदा होईल. जे लोक दुर्गा सप्तशतीचा पाठ करत आहे अशा लोकांनी दुसऱ्या लोकांचा स्पर्श आपल्या शरीराला फार कमी होऊ द्यावा. कारण असं म्हणतात की जो मंत्र आपण जाप करत आहोत त्या मंत्राची शक्ती आपल्या अंदर येत राहते. आपण बघितलं असेल पूर्वीच्या काळी जे ऋषीमुनी होते ते अगदी दुरून बोलायचे आणि कोणत्याही स्त्री पुरुष छोट्या मुलांना सुद्धा आपल्या अंगाला हात लावू द्यायचे नाही. कारण ते नेहमी ध्यानस्थ राहायचे, मंत्रजाप करायचे, त्यामुळे त्यांना ती शक्ती प्राप्त व्हायची आणि त्या शक्तीचा दुसऱ्यांना कोणत्याही प्रकारे स्पर्श झाला तर त्या शक्तीचा कोणता ना कोणता त्रास किंवा काही ना काही त्यांना इजा होईल या दृष्टीने किंवा त्यांची शक्ती दुसऱ्याला जाऊ शकते. म्हणून जो मंत्रजाप तुम्ही करत आहात तर त्या मंत्राचा तुमच्यावर कोणता ना कोणता परिणाम होत असतो. तर त्यामुळे तुम्ही इतर लोकांना आपल्या शरीराला हात लावू देण्यास किंवा जवळ येऊ देण्यास मनाई करावी. आपण आजही बघतो की जे लोक साधना करतात, मंत्रजाप करतात असे लोक इतर लोकांना आपल्या जवळही येऊ देत नाही, त्यांच्या वस्त्राला सुद्धा हात लावू देत नाही, इतर लोकांच्या हातचं भोजन सुद्धा घेत नाही, स्वतः भोजन बनवतात, स्वतः खातात आणि आपले वस्त्र वगैरे सर्व त्यांचं स्वतः करतात. ही असते साधना. जी साधना आपल्याला दुर्गादेवीने सांगितली आहे तर याला म्हणतात साधना. आणि जर तुम्ही या सर्व नियमांचे पालन करून मंत्रजाप केला, दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर तुम्हाला दुर्गा सप्तशती आणि मंत्र लवकर सिद्ध होतील. आता काही अडचणी आपल्याला प्रत्येकाला येत असतात. नवरात्रामध्ये बऱ्याच स्त्रियांना मासिक धर्माची अडचण ही कॉमन आहे, जी सर्व स्त्रियांमध्ये कदाचित कोणाला येत असेल, कोणाला येत नसेल. पण ज्या स्त्रियांना मासिक धर्माची अडचण येते अशा स्त्रियांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा, तर दुर्गा सप्तशतीचा पाठ तरी तुम्ही करू शकता. आपलं जे दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचं पुस्तक आहे ते पुस्तक आपण एका बाजूला घेऊन त्या दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. पूजा अर्चा घरातील कोणत्याही एखाद्या व्यक्तीकडून करून घ्यावी आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ दूर बसून केला तरी चालेल. त्यानंतर दुसरी अडचण अशी येते की कुणाच्या घरामध्ये सुतूक लागतं, एखाद्या घरामध्ये मूल जन्माला येतं, एखाद्या घरामध्ये कुणी मरण पावते, तर अशा वेळी सुतूक लागतं. तर मग काय करावं? ज्या घरामध्ये घट बसवला असेल, अखंड ज्योत लावली असेल त्या घरामध्ये एखादं जे मूल असेल, मुलगी असेल, ज्याला वाचता लिहिता येत असेल तर अशा मुलींच्या हातून दुर्गा सप्तशतीचा पाठ करून घ्यावा. दुर्गा सप्तशतीचा पाठ मराठीमध्ये वाचणे अतिशय सोपा आहे. आणि जर नसेल जमत तर मग आपल्या मोबाईलवर प्रत्येक पाठाचा व्हिडिओ मी चॅनलवर घेऊन येणार आहे, तर तो पाठ तुम्ही ऐकावा. किंवा तुम्हाला ज्यांचं चांगला वाटेल अशा व्यक्तीचा पाठ तुम्ही आपल्या घरामध्ये पहिला, दुसरा, तिसरा जितके पाठ तुमचे राहिलेले असेल तर तितके पाठ तुम्ही मोबाईलवरून ऐकू शकता. या व्यतिरिक्त जे लोक ऑफिसला जातात अशा लोकांनी काय करावं? कारण जे लोक ऑफिसला जातात त्यांना इतर लोकांचा स्पर्श होतो. बऱ्याच लोकांची मेस असेल, जर विद्यार्थिनींनी दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायला सुरुवात केली असेल आणि त्या मेसचं अन्न खात असेल तर मग काय करावं? तर अशा वेळी ज्यांना स्पर्श होतो अशा लोकांनी थोडं काळजीपूर्वक वागावं जेणेकरून आपल्याला खूप जास्त लोकांचा स्पर्श होणार नाही. आणि जे लोक मेसचा डबा खातात तर अशा लोकांनी जर 9 दिवसापर्यंत आपल्या हातचे बनवलेले अन्न खाता
आपल्याने शक्य असेल तर मग स्वयंपाक करून जेवण करावं, आणि जर नाही तर मग ज्या ठिकाणी मेसचा डबा तुम्हाला येतो ज्या ठिकाणावरून, त्या ठिकाणी स्वयंपाकी कोण आहे तर अशा एकाच व्यक्तीच्या हातून ते जेवण तुम्ही 9 दिवसापर्यंत घ्यावं. आता नवरात्राच्या 9 दिवसामध्ये उपवास केल्यानंतर काय खावं आणि काय खाऊ नये, आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ करत आहात तर यामध्ये काही अन्नाचा विशेष करून उपयोग करू नये. जसे की नवरात्रामध्ये लिंबू खाणे वर्ज्य आहे, तर लिंबू खाऊ नये, बाहेरचे पदार्थ खाऊ नये, साबुदाण्याची उसळ किंवा साबुदाण्याचे वडे खाऊ नये. बरेच लोक उपवास म्हणून हे पदार्थ खातात, तर हे पदार्थ टाळावे. यासोबतच उपवासाचे नवनवीन आणि पोट भरणारे पदार्थ यूट्यूबवर बऱ्याच रेसिप्या बघून ते पदार्थ बनवले जातात आणि ते पदार्थ खाल्ले जातात. पण हे पदार्थ उपवासामध्ये घेऊ नये, कारण आपण उपवास करत असताना फक्त उपवास करावा, मात्र आपलं पोट भरेल आणि आपली जीभ संतुष्ट होईल अशासारखे पदार्थ घेऊ नये. उपवास म्हणजे काय, तर उपवास म्हणजे उपवासच असला पाहिजे. यामध्ये फक्त तुम्ही फलाहार घेऊ शकता, ज्यूस घेऊ शकता, या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही प्रकारचा हेवी आहार घेऊ नये. तर अशा प्रकारचे हे काही नियम आहेत, आणि जो दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो त्यांनी शक्यतो सूर्योदयाच्या आधी उठावं. तर आशा करते तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर इतर लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा, आणि जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर ते तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता. बऱ्याच जणांना बरेच काही प्रश्न असतात किंवा त्यांना काही समस्या असतात, तर त्या समस्या तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता. तुमच्या सर्व प्रश्नांची मी लवकरच उत्तरे देईल. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू.